आज आपण बनवूया ढाबा स्टाईल दाल तडका। मी इथं 3 किलो डाळ घेतलेली तुरीची। आपण आता ती स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। आपण आता पाणी घालून घेऊ डाळ शिजण्यासाठी। आपण आता टमाटर कट करून घेऊ। आपण आता टमाटर कट केलेले आणि हिरवी मिरची तोडून घेतलेली घालून घेऊ। मीठ घालून घेऊ चवीनुसार। हळद मिक्स करून घेऊ सर्व। आपण आता झाकण लावून अर्धा तास डाळ अशी शिजून घेऊ। आपण आता कांदे कट करून घेऊ। आपण आता टमाटर कट करून घेऊ। आपण आता मिरच्या बारीक कट करून घेऊ। अर्धा तास झालेला आहे, झाकण काढून घेऊ। डाळ आपली आता शिजलेली आहे। आपण आता पातेल्यामध्ये तेल घालून घेऊ। मोहरी, जिरे, बारीक चिरलेला अद्रक आहे, लसूण आहे, बारीक कापलेली हिरवी मिरची, कढीपत्ता मिक्स करून घेऊ व्यवस्थित। बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ। आपण आता मीठ घालून घेऊ। 2 ते 3 मिनिटं आपण कांदा हलका गोल्डन ब्राऊन कलर होतं परतून घेऊ। आपण आता बारीक कट केलेले टमाटर घालून घेऊ। मिक्स करू व्यवस्थित। आपण आता शिजवलेली डाळ घालून घेऊ। पण आता गूळ कट करून घेऊ थोडासा। डाळीला छान अशी उकळी आलेली, आपण त्यामध्ये गूळ घालून घेऊ।
बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ. आपली आता डाळ फ्राय रेडी झालेली आहे, काढून घेऊ. तेल घालून घेऊ तडक्यासाठी. आपण सर्वप्रथम आपण जिरे घालून घेऊ. अद्रक आहे बारीक चिरलेलं, लसूण आहे, हिंग, कढीपत्ता, अख्खी लाल मिरची, काश्मीरी लाल मिर्च पावडर, कोथिंबीर, आपला तडका रेडी झालाय. आता डाळीमध्ये घालून आपल्या आता धाबा स्टाईल दाल तडका रेडी झालेला आहे. आपण सर्व करून घेऊ.